दर 15 दिवसांनी दर 12 दिवसांनी आपले कंटिन्यू स्प्रे चालू होते. त्यामुळे आम्हाला व्हायरसचा तर प्रॉब्लेम आलाच नाही. सेटिंगही भरपूर लागलं आणि ग्रीनरी तुम्ही बघू शकता. एवढ्या टेम्परेचर मध्ये आता आपला टायमिंग 11 साडे11 वाजलेले. एवढ्या टेम्परेचर मध्ये एकदम प्लॉट ताजा आणि फ्रेश दिसतोय. नमस्कार मंडळी, तुम्ही तुमच्या पिकाला ताकद दिली का? या कडक उन्हाळ्यामध्ये जर असे वेलवर्गीय पिकं करायचे, खास करून कारले, तर तुम्हाला ते पीक सशक्त असलं पाहिजे. आणि सशक्त असेल तरच तुम्हाला त्या एवढ्या कडक उन्हाच्या झळ्यामध्ये, कडक उन्हाच्या त्रासामध्ये असं सशक्त आणि मजबूतीने उभे राहील. आणि असे एकदम चमकदार आणि चांगले पानांची ग्रीनरी वगैरे हे सर्व आपल्याला बघायला मिळेल. तर आज आपण आहोत वनसगाव येथे राजगड फार्मवरती. तर आपण आपल्या बंधूची ओळख करून घेऊया आणि भेटूया. नमस्कार बंधू. नमस्कार. तर आपलं नाव, गाव, पत्ता पूर्ण सांगा. माझं नाव तेजस राजेंद्र शिंदे, राहणार वनसगाव, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. बरं, तर आपण प्लॅन्टोनिक्स मागच्या वर्षी कारल्याला वापरलं होतं. हो, मागच्या वर्षी वापरलं. आणि चालू वर्षी पण तुम्ही वापरतात. तर तुम्हाला काय रिझल्ट वाटला या कारल्यावरती? रिझल्ट म्हणजे प्लांटोनिक्सचे रिझल्ट असे आले की उन्हाळ्यामध्ये शक्यतो आता या वर्षी 40 ते 45 प्लस टेम्परेचर होतं. एवढ्या टेम्परेचर मध्ये कारल्याचा प्लॉट होतच नाही शक्यतो. पण प्लांटोनिक्स आपण लावल्यापासून दर 15 दिवसांनी दर 12 दिवसांनी आपले कंटिन्यू स्प्रे चालू होते. त्यामुळे आम्हाला व्हायरसचा तर प्रॉब्लेम आलाच नाही. सेटिंगही भरपूर लागलं आणि ग्रीनरी तुम्ही बघू शकता. एवढ्या टेम्परेचर मध्ये आता आपला टायमिंग 11 साडे11 वाजलेले. एवढ्या टेम्परेचर मध्ये एकदम प्लॉट ताजा आणि फ्रेश दिसतोय. एकदम ताजा आणि फ्रेश दिसतोय. आणि सेटिंगच्या बाबतीत जर आपण म्हणलं तर इथं कळी पिवळी वगैरे हा जो प्रॉब्लेम जवळपास नाहीये, नगण्य. क्वचित कुठेतरी एखादी अर्धी कळी पिवळी पडते. आणि सेटिंगच्या बाबतीत काय म्हणणं आहे तुमचं? सेटिंग तर भरपूर आहे. सेटिंगला आपण दुसरं कोणतंही टॉनिक आतापर्यंत तो वापरलेलं नाही. भरपूर सेटिंग आणि जी सेटिंग झाली ती पूर्ण सक्सेस झाली. आणि केवळ एवढं एकच प्लॅन्टोनिक्सचे स्प्रे पोषक म्हणून चालू आहे. आणि त्याचे हे एवढे दमदार जोरदार रिझल्ट आपल्याला इथं बघायला मिळत आहे. शेंडाला कुठं अडचण नाहीये, पानांची ग्रीनरी चांगली आहे आणि सेटिंग वगैरे पण एकदम तुफान आहे. आता कारल्याची दुसरी महत्वाची बाजू म्हणजे व्हायरसची. तर त्या व्हायरससाठी तुम्हाला काय अनुभव आले? तर आपण व्हायरसच्या झाडाजवळ पण जाऊया. बांधवांनो, हा एक व्हायरस आलेला एक झाड आहे, हा एक वेल आहे. तर याच्यावरती तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे नवीन शेंडा सुरू झाला आहे. तर हेच आपण आपले बंधू तुम्हाला सांगतील की काय प्रकारे रिझल्ट आला. तर व्हायरसवरती तुम्हाला कशा प्रकारे रिझल्ट आला आणि व्हायरससाठी अजून काय नव्याने योजना केली पाहिजे? व्हायरससाठी आता आपण हे बघू शकता, हे झाड आहे ना इथं पूर्ण डॅमेज झालेलं होतं. जो स्प्रे आपण 10व्या दिवशी द्यायला पाहिजे होता उन्हाळ्यामध्ये, तर तो आपला 2-3 दिवस लेट झाला. या ठिकाणी पूर्ण व्हायरस आलेला होता. आपण प्लांटोनिक्सचा स्प्रे घेतला. त्या प्लांटोनिक्सच्या स्प्रे नंतर 5व्या-6व्या दिवशी असा शेंडा फुटला बघा. म्हणजे थोडक्यात आता हे जे पाठीमागे हे व्हायरस आहे, हा पूर्ण व्हायरस इथं आलेला. आणि नंतर स्प्रे घेतल्यानंतर हा जो शेंडा फुटलाय हा एकदम निरोगी आणि सशक्त असा फुटलाय. त्याला सेटिंग भरपूर आणि हे बघा, त्याला सेटिंग पण एकदम जबरदस्त आहे आणि शेंडा पण एकदम भारी. हे तुम्हाला कुठेच बघायला मिळणार नाही की पाठीमागे व्हायरस आहे. आजपर्यंत असा अनुभव घेतलाय का तुम्ही की पाठीमागे व्हायरस आहे आणि पुढचा शेंडा एकदम भारी निवळलाय? नाही, आजपर्यंत असं कधी झालं नाही. कारण कारल्याचा प्लॉट हा फक्त व्हायरस या रोगामुळे जास्त डॅमेज होतो. आणि व्हायरस आले की ते झाड एक तर उपटूनच टाकावं लागतं, ते परत चालू होत नाही. आता हा शेंडा तुम्ही हातात पकडा, आपण दाखवूया सर्व शेतकरी बांधवांना की हा पाठीमागे व्हायरस आहे. एकदम मोकळ्यातलाच वेल पकडला आपण, गर्दीतला नाही का दुसऱ्या झाडावरचा शेंडा वगैरे. तर इथं तुम्हाला सर्व डाऊट्स क्लिअर होतील की इथे हा तोच शेंडा आहे. पाठीमागं त्याचे कांडे आपरे पडले, पानावरती व्हायरस आले, एकदम जाम झालेलं आहे किंवा पुढे आता जाऊन ते झाड थांबणार होतं. परंतु प्लॅन्टोनिक्स व्हेजिटेबलच्या स्प्रेने पुढे शेंडे बघा आणि त्याची लागलेली सेटिंग बघा. म्हणजे एकही कळी पिवळी झाली नाही आहे. सर्व माल एकदम व्यवस्थितरित्या सेटिंग होतोय आणि एक शेंडा नाही. या झाडाचे सर्व शेंडे एकदम आता भारी झालेत ना? हो, एकदम फ्रेश झाले. एकदम सर्व शेंडे, अगदी तिकडचे शेंडे असतील, खालचे तर चांगले आहेत, परंतु हे जे वरचे व्हायरसचे आहेत ते सर्व शेंडे आता इथं निवाळले. इथं आपल्याला हे बघायला मिळतंय. हे तुम्हाला कुठेच बघायला मिळणार नाही. फक्त प्लॅन्टोनिक्स तुम्ही स्प्रे करा, तुमच्याच बागेत बघायला मिळेल. हे जर तुम्हाला अशा प्रकारची कंडिशन तुमच्या बागेवरती व्हायरस आलेला असेल पहिल्या टप्प्यातला आणि तो जर रिव्हर्स करायचा असेल तर हे तुमच्याच बागेत बघायला मिळेल. फक्त त्याला 7 प्लॅन्टोनिक्स व्हेजिटेबलची लागेल.
तर मागच्या वर्षी आपल्याला अजून एक विचारायचं होतं की जो तुम्ही प्लॉट शेवटपर्यंत चालवला तर त्यावेळेस म्हणजे थोडक्यात आता हा माल आहे तर हा जो माल सेटिंग वगैरे सुरू होती आणि शेवटपर्यंत तुम्ही मार्केटला माल विकला तर त्याची रेट वगैरे कशी मिळायची तुम्हाला इतरांच्या तुलनेत? इतरांच्या तुलनेत रेट व्यवस्थितच मिळायचे कारण ग्रीनरी खूप होती कारल्याला. हा. शेवटच्या टप्प्यात सुद्धा असं वाटायचं की हा पहिल्या 5-6 दिवसांचाच माल आपण मार्केटला आणतो. पहिले 4-5 तोड्यांचाच माल हो. म्हणून मार्केटला विकला जायचा. शेवटपर्यंत कारले काढेपर्यंत पूर्ण अशी ग्रीनरीच कारले जायचे आपल्या मार्केटमध्ये. म्हणजे अक्षरशः व्यापारी म्हणायचे की हो, तुमचा हा नवीनच प्लॉट नवीनच. कारण शेवटच्या टप्प्यामध्ये माल एकदम पूर्ण भुरका पडतो. व्यापाऱ्यांच्या लक्षात येतं की हा प्लॉट एकदम शेवटच्या स्टेजचा आहे. मग तिथं कुठेतरी आपले पैसे कमी होत असतात. पण मागच्या वर्षी आम्हाला शेवटपर्यंत असा अनुभव आला की ग्रीनरी असल्यामुळं शेवटच्या टप्प्यात सुद्धा तोच रेट आम्हाला टिकून शेवटच्या राहिला. टप्प्यात सुद्धा टॉपलाच रेट तुम्हाला मिळाला. चालेल, धन्यवाद. हो, धन्यवाद.